करायचा संसार, पण त्यात आसक्त व्हायचं नाही. संतांचं सांगणं आम्हाला असं आहे, ताटात चटणी वाढली हो खोबऱ्याची, आवडती म्हणणं आणि त्यानं जराशी वाढ म्हणाला वाढणाऱ्याला. ते जवळचा माणूस म्हणाला, अरे चटणी एवढी खायची नसते, आग होईल सगळ्या अंगाची तुझ्या. नाही म्हणाला, मी खाणार आहे ते, भातात मिसळून खातो म्हणाला. अरे तसं नाही म्हणाला, चटणी खा, नाही कुठं म्हणतोय मी, खरं उगाच तोंडाला लावायला म्हणजे लोणचं खाल्यासारखी चटणी खा, उगाच भात खाल्यासारखी जर चटणी खाली, तसं संसार हा उगाच बोट चाटणी असावी की पोट तू का म्हणे पोट झाले मग बोट चाटणे. पोट भरलेल्या पुरुषाला आता काय बोट चाटायचा प्रकार आहे. तसं संसार ही गोष्ट अनेक काळामध्ये तुकोबरायांनी बघितलेली आहे. त्यांनी कृत, त्रेता, द्वापार, कली चारही युगात बघितले आणि प्रत्येक युगात ते राजा झालेत, कुठं देवाचे सेवक झालेत, कुठं प्रल्हाद तोच त्यांचाच अवतार आहे, अंगद त्यांचाच अवतार आहे. आणि मग शेवटी सगळा अनुभव भोगून ते सांगतात, प्रपंच रचना ही सर्व हे निळोबराय वर्णन करतात.